पक्ष सोडला ही साफ चूक केली. आम्ही मुळात काँग्रेसच्या विचारधाराचे माणसं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही पक्ष सोडला म्हणजे तुम्ही काय केलं तर तुम्ही आमचा तालुका विकला आहे. तो कितला विकला तर 25 कोटी रुपयाला विकला आणि त्र्यंबक तालुका त्याच्यावर फ्री दिला आहे. सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे तुम्ही 25 कोटी रुपयाला इगतपुरी तालुका विकला, त्याच्यावर त्र्यंबक तालुका फ्री दिला. हा विकण्याचा अधिकार तुम्हाला नाही. मुळात तुम्ही इथले नव्हते, परंतु 2019 साली आम्ही जीव तोडून मेहनत करून तुम्हाला या तालुक्याचा आमदार बनवलं, या तालुक्याचा विकास करण्याकरता, तालुक्याचे विकास पुढे नेण्याकरता. परंतु तुम्ही 5 वर्षात काहीच काम केलं नाही. यव्हाना इगतपुरी तालुका तुम्ही 25 कोटी रुपयाला विकला तर विकला. अख्ख्या भारतात इगतपुरी तालुक्यात तुम्ही इज्जत घालवलेली आहे. त्याच्यामुळे आम्ही खोसकरांना आता कोसकर साहेब म्हणता माझा दिवस सिव्हिलपासून झालो होतो. काय म्हटले ते कोसकर साहेब म्हणले आमचा दिवस सिव्हिलपासून झालो होतो. रोज सकाळ नाही, मी सेवा करतो हे साफ चुकीचं आहे. रुग्णांची सेवा करायची सिव्हिलला जायची गरज नाही. रुग्णांची सेवा करायची तुम्ही घोटीसारख्या ठिकाणी येऊ शकतात. घोटीसारख्या ठिकाणी इतके रुग्ण पडलेले आजच्या डेटला, तर त्यांच्याकडे तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊ शकता. प्रायव्हेट दवाखाने वाढलेले, मग जर सिव्हिलला तुम्ही सगळे कामं करता, प्रायव्हेट दवाखाने वाढले कसे? काही दवाखान्यांचं उद्घाटन तर तुम्ही स्वतः केलेलं असू शकतं कदाचित आमदार असताना. त्र्यंबक तीर्थस्थान असताना तिथे जायला रस्तेच नाही आहे ना. आजची सत्य परिस्थिती त्र्यंबकचा जो विकास झाला तो सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे झाला, आमदारांमुळे तर नक्की नाही झालेला आहे. आमदार स्वतः आंदोलन करतात रस्त्यांविषयी. हां, आंदोलन करायची गरज काय? म्हणजे जर स्वतःच आमदार आहे तर आंदोलन करायची गरज काय पडली तुम्हाला? तुम्ही आंदोलन नाही केले पाहिजे.